करायला पाहिजे. जरी निरोगी व्यक्ती असेल तरी वर्षातून एकदा त्यांनी किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, सोनोग्राफी या बेसिक तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्राथमिक अवस्थेतच जर एखादा आजार आपल्या निदर्शनास आला तर पुढे जाऊन तो गंभीर किडनीच्या आजारात त्याचं रूपांतर व्हायला नको. यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रयत्न करता येतात. नक्कीच. मला एक छोटंसं असं विचारायचं आहे की जेव्हा आपण मगाचपासून म्हणतोय की किडनीचा आजार हा बऱ्याच स्टेज नंतर आपल्याला कळतो, तर जेव्हा निरोगी माणूस असतो आणि तो जेव्हा एखादी टेस्ट करून घेतो तर त्यावेळेला त्याच्यात जर काही थोडा जरी फरक पडलेला असेल किंवा काहीतरी आजाराची सुरुवात असेल तर ती लगेच कळून येते का? काही लक्षणं अशी आहेत, म्हणजे त्याला प्रोटीन्युरिया हे लक्षण असं आहे, जेव्हा बऱ्याच वर्षापासून मधुमेह असतो एखाद्या रुग्णाला त्यावेळेस त्याचा परिणाम हा डोळ्याच्या रक्तवाहिन्या, किडनी, हृदय आणि मेंदू या 4 अवयवांवर होत असतो, गंभीररित्या होत असतो. डोळ्याच्या रक्तवाहिन्यांसाठी जेव्हा डोळ्याच्या पडद्यावर त्याचा डायबिटीजचा परिणाम होतो त्यावेळेस लेसर ही ट्रीटमेंट घ्यावी लागते पेशंटला. ही जी लेसर ट्रीटमेंट घेतली जाते त्या रुग्णांमध्ये, बऱ्याच रुग्णांमध्ये असं दिसून आले की ते पेशंट पुढे जाऊन किडनी फेल्युअरमध्ये लँड झालेले आहेत. डायबेटिक पेशंटनी युरिन फॉर मायक्रो अल्ब्युमिन ही स्पेशलाइज तपासणी आहे. म्हणजे अगदी सूक्ष्म प्रमाणात जरी प्रोटीन्स युरिन मधून पास होत असतील, प्रोटीन्युरिया असेल तरी तो डिटेक्ट होतो या तपासणीतून आणि ती गोष्ट तिथंच आपल्या मॉडर्न होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनं थांबवता येते आपल्याला. आधीच थोडीशी काळजीही घेता येऊ शकते आणि जर आजार काही सुरुवात जरी असेल तरी त्यावरती आपल्याला ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मॉडर्न होमिओपॅथीचा उपयोग होऊ शकतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणू शकतो. जेव्हा एखादा आजार होतो, एखादं छोटंसं लक्षण काहीतरी दिसायला लागतं, कुठे थोडीशी सूज आली आहे किंवा काहीतरी जे एखादं बारीकसं लक्षण असतं, बऱ्याच सामान्य माणसांचा असा कल असतो की पटकन आपण एखाद्या दुकानात जातो आणि औषध विकत घेतो. खास करून वेदनाशामक औषधं घेण्याची एक सवय असते की डॉक्टरांचा सल्ला घेण्याचीही गरज नाहीये, पटकन गोळी खाल्ली मला बरं वाटलं. हा एक जो सवयीचा भाग झालेला आहे, तर ह्या वेदनाशामक औषधांनी आपल्या किडनीवर काही परिणाम होतो का? किडनी फेल्युअरचे पेशंटचे रुग्ण आता आपल्याला जे दिसत आहेत, किडनी फेल्युअरचे रुग्ण ते 10 कोटींपेक्षा जास्त आहे, ज्याच्यावरून त्याचं तुम्हाला गंभीरता लक्षात येईल की ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे. यासाठी समाजामध्ये जागृती होणं पण खूप गरजेचं आहे. माहितीचा अभाव असल्यामुळं या गोष्टी होत आहेत. आपल्याला काय करावं लागेल, मेडिकल काउंटर सेल जो म्हणतो आपण त्याला, म्हणजे डोकं दुखलं, मेडिकलमध्ये गेला, एखादी गोळी घेतली, तर या गोष्टी पूर्णपणे बंद व्हायला पाहिजेत. तर ही औषधं कसे आहेत, लवकर अगदी कमी वेळेत आणि जास्त प्रमाणात ही किडनीकडे पोहोचत असतात. बरोबर. आणि त्यामुळे ते किडनीचं जास्त नुकसान करतात. नक्कीच. मग मुळातच ज्याला काहीतरी किडनीचा आजार झाला त्याच्यावर तर फार गंभीर रीतीने त्याचा परिणाम होत असेल. हो, फार गंभीर रीतीने परिणाम होतो. ARF असं म्हणतो आपण त्या कंडिशनला, म्हणजे अॅक्यूट रिनल फेल्युअर. क्रॉनिक किडनी डिसीज मध्ये जेव्हा अशा पद्धतीने तुम्ही औषधं चुकीच्या पद्धतीने घेता किंवा औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेता त्यावेळेस किडनीवर आणखी स्ट्रेस वाढतो, लोड वाढतो आणि अॅक्यूट किडनी फेल्युअर अशी अवस्था रुग्णाला मिळू शकते किंवा रुग्ण त्यामध्ये लँड होतो. आपण जाणून घेतोय किडनी फेल्युअर या आजाराविषयी आणि त्याच्यावरती होणाऱ्या उपचार पद्धतीविषयी. पण पुढे जाण्याआधी आपण आता बघणार आहोत एक प्रेझेंटेशन, ज्यातून आपण बघणार आहोत डॉक्टर विजयकुमार माने आणि त्यांचं ही जी मॉडर्न उपचार पद्धती आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत या प्रेझेंटेशनद्वारे. होमिओपॅथीमधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजयकुमार माने MD होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवजीवन मिळवून देत आहे. 2 दशकांपूर्वी डॉक्टर विजयकुमार माने यांनी आपल्या करिअरची सुरुवात लेक्चरर म्हणून केली. महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष केलं. अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली. ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली. गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली. दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजयकुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली. जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे. रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे. डॉक्टर विजयकुमार माने आणि मॉडर्न होमिओपॅथी याविषयी आपण आता जाणून घेतलं. मला श्री नेवरेकर यांना असा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं डॉक्टर विजयकुमार माने यांच्याविषयी तुम्हाला काही सांगायचं होतं तर तुमचा एक वैयक्तिक अनुभव आम्हाला सांगू शकाल का? मला जेव्हा सप्टेंबर 2005 मध्ये किडनी फेल्युअर आहे एक पॅथॉलॉजिकल टेस्टमध्ये समजलं, पण तत्पूर्वी 2001 मध्ये मी जेव्हा पाठीमागचे माझे रेकॉर्ड बघितलं
तेव्हा माझं क्रिएटिन हे 1.4 होतं. बरं. आता मला जर 2001 मध्ये सांगितलं असतं की तुम्ही आता क्रिटिकल स्टेजमध्ये आहात, तुम्हाला किडनी 1.4 हे मॅक्झिमम आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही किडनी फेल्युअरकडे जाणार असाल, तर मी त्यानंतरच थोडेसे माझे पथ्य पाळले असते किंवा उपचार घेतले असते. बरं. जेव्हा मी विजयकुमार मानेंच्याकडे आलो तेव्हा माझे रिपोर्ट त्यांना दाखवले. त्यांचा स्वभाव जो आहे तो साधारण इंटरॅक्टिव्ह आहे पेशंटशी बोलण्याचा, प्रत्येक गोष्टीचा कशाशी काय संबंध आहे ह्याच्याशी त्यांच्याकडनं ते आपल्याला सांगतात. मानांच्या त्या उपचार पद्धतीमुळे मी खरोखरच समाधानी आहे आणि माझी पत्नी आता निर्धास्त आहे माझ्याबद्दल. आता ज्याप्रमाणे श्री नेवरेकर म्हणाले त्याप्रमाणे त्यांचं कुटुंबच आता पूर्णपणे त्यांच्याबरोबर रिलॅक्स झालेलं आहे. तर ते कशा प्रकारे हे त्यांची पत्नी आपल्याला सांगणार आहे. प्रेमा नेवरेकर, कॅनबेरा सिटी, ऑस्ट्रेलियामधून बोलत आहे. माझे मिस्टर गेली 8 वर्षे किडनी आजाराने ग्रस्त आहेत. जेव्हापासून डॉक्टर विजयकुमार माने यांची ट्रीटमेंट सुरू केली तेव्हापासून त्यांच्या तब्येतीत बराच फरक झाला आहे. त्यांनी 2 महिने ऑस्ट्रेलिया टूर केली. मी आता 3 महिन्याकरता माझ्या मुलीकडे ऑस्ट्रेलियामध्ये निर्धास्तपणे राहू शकते. हे केवळ शक्य झाले विजयकुमार माने यांच्या ट्रीटमेंटमुळे. डॉक्टर विजयकुमार माने यांचे धन्यवाद. डॉक्टर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एक ज्येष्ठ आणि एक तरुण 2 पेशंट आपल्याकडे आहेत. तर तरुण वयात किडनी फेल्युअरचं कारण काय असू शकतं? बऱ्याच वेळा याचं कारण हे ॲटो इम्युन डिसीज असतं. ॲटो इम्युन डिसीज म्हणजे काय, तर शरीर आपलं जे असतं ते शरीराच्या विरोधात प्रतिकारशक्ती तयार करतं. मग त्याचा गंभीर असा परिणाम मोठ्या अवयवांवर म्हणजे महत्त्वाच्या अवयवांवर दिसून येतो. त्यामध्ये किडनी हे पहिलं टार्गेट ऑर्गन असतं. तर या गोष्टी आहेत की या तरुण वयामध्ये किडनी फेल्युअरला प्रमुख कारणं आहेत ही. बरं, पण किडनी फेल्युअरचं प्रमाणच एकूण जे वाढलं, तुम्ही आकडेवारी सांगितलीत तीही खरं तर धक्कादायक होती. 10 कोटी रुग्ण जास्त आपल्याला दिसत आहेत. तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आजार होण्याचं कारण काय असू शकेल? सध्याचं आपण लाईफस्टाईल जर विचारात घेतली तर व्यायामाची कमतरता आहे. निश्चितच. दुसरी गोष्ट माहितीचा अभाव ही एक मला गोष्ट प्रमुख वाटते. आणि आपल्याला प्राथमिक कुठलीही लक्षणं आपल्याला दिसून आली, समजा आपल्या अंगावर सूज येते, आपल्याला भूक लागत नाहीये, आपलं वजन कमी व्हायला लागलंय, तर या गोष्टी आहेत त्या तातडीनं तुम्ही डॉक्टरांना म्हणजे योग्य डॉक्टरांकडे जाऊन त्याचा योग्य वेळी निदान करणं गरजेचं आहे. रुग्ण का वाढतात ह्याची कारणं डॉक्टरांनी आता डॉक्टर तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातनं तर सांगितलीत. आपल्याकडे जे रुग्ण आहेत, पेशंट आहेत नेवरेकर, त्यांनाही त्यांच्या दृष्टिकोनातनं काही कारणं दिसतात. तर ती तुम्ही काय सांगू शकाल की आजकाल हे रुग्ण का वाढत आहेत? दिल्लीमध्ये सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट अशी एक मोठी संस्था आहे. त्यांनी एक रिसर्च केलेला आहे की नेहमीपेक्षा खेडेगावामध्ये आता हे रुग्ण वाढत आहेत. त्याचं कारण आहे की जे पाणी पिलं जातं, जे ग्राउंड वॉटर आहे, ते इतकं पोल्युटेड आहे आणि ज्या पेस्टिसाइडचा वापर जो खेडेगावामध्ये जास्त होतो, पण त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण जास्त आहे. अच्छा. त्यामुळे किडनीचे पेशंट वाढत चाललेले आहेत. बरं. ही अजून एक माहिती आपल्याला तुमच्याकडनं पण मिळाली. डॉक्टर, आता हा किडनीचा आजार आला, लक्षात आला, त्यानंतर उपचार तर घ्यायचे आहेत. उपचार पद्धती अनेक आपल्याला उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा रुग्णांनी मग मॉडर्न होमिओपॅथी याकडे का वळावं? आपल्याकडे जेव्हा रुग्ण उपचार घ्यायला सुरुवात करतात त्यावेळेस त्यांचं डायलिसिस कुणाचं 5 वर्ष, कुणाचं 7 वर्ष, अशा पद्धतीने इतके वर्ष त्यांना डायलिसिस फ्री आयुष्य आपण देऊ शकलो आहे. जेव्हा ESRD मध्ये किडनी असते त्यावेळेस ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय असतो. ट्रान्सप्लांटचा ही सक्सेस रेट खूप कमी आहे. शिवाय जवळच्या नातेवाईकाची किडनी उपलब्ध असावी लागते. समजा जरी जवळच्या नातेवाईकाची किडनी उपलब्ध असेल, ट्रान्सप्लांट केलं तरी पण ती नवीन बसवलेली किडनी, ट्रान्सप्लांटेड किडनी जी आहे ती किती काळ काम करू शकेल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. ती काही काळानंतर खराब होण्याची शक्यता जास्त असते. ट्रान्सप्लांट नंतर इम्युनोसप्रेसंट ही जी औषधं दिली जातात, म्हणजे काय तर प्रतिकारशक्ती कमी करणारी ही औषधं असतात. तर ही औषधं नियमितपणे पेशंटला घ्यावी लागतात. त्या प्रचंड गोष्टी खर्चिक असतात आणि ही औषधं घेताना पेशंटला मोर प्रोन टू सिरियस इन्फेक्शन्स, म्हणजे छोटं इन्फेक्शन सुद्धा फ्लरिश होऊन त्याचं फॅटल म्हणजे ते जीवघेणं ठरू शकतं. तर या गोष्टी ट्रान्सप्लांट नंतरच्या ज्या प्रॅक्टिकली फार कॉशियसली सांभाळाव्या लागतात आणि या गोष्टी सांभाळून सुद्धा किडनी निकामी होऊ शकते. किंवा डायलिसिस, आता डायलिसिस करून करून राहिलेली किडनीची कार्यक्षमता पण कमी होते. युरिन आउटपुटवर त्याचा गंभीर परिणाम होतो. मग हे सगळं आपण मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधांद्वारे आपण हे टाळू शकतो असं? बऱ्याच रुग्णांचा आपण डायलिसिस पूर्ण बंद केलेला आहे. बरेच वर्ष ते विदाऊट डायलिसिस राहिलेले
दिलेले आहेत. त्यांना आपण एक चांगली क्वालिटी ऑफ लाईफ जी म्हणतो आपण ती चांगल्या पद्धतीने आपण दिलेली आहे. त्यांचं पूर्ववत आयुष्य आपण नॉर्मलसी जी म्हणतो ती चांगल्या पद्धतीने आपण त्यांना दिलेली आहे. आणि मॉडर्न होमिओपॅथी ही आज होमिओपॅथीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी कटिबद्ध आहे. डॉक्टर विजयकुमार माने सर हे खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहेत. म्हणजे मॉडर्न होमिओपॅथी एक सक्षम पर्याय म्हणून आपल्याला कसा दुर्धर आजारांमध्ये उपयोगी पडेल किंवा लोकांना कसा फॉलो करता येईल यासाठी डॉक्टर विजयकुमार माने सरांचे प्रयत्न सुरू आहेत. इव्हिडन्स बेसिस डाटा आम्ही कलेक्ट करायला लागलोय. त्या पद्धतीनं पेशंटचे रिपोर्ट्स प्रत्येक महिन्याचे क्लिनिकल कंडिशन इम्प्रूव्हमेंट ही गोष्ट आम्ही आता इव्हिडन्स बेसिस साठी जास्त आमचे प्रयत्न सुरू आहेत. तर प्रत्येकानं या पद्धतीनं प्रयत्न करून समाजातली जागरूकता वाढवणं, मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून होमिओपॅथीसाठी एक चांगलं काम करणं हा सध्याचा आमचा आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. नक्कीच. मॉडर्न होमिओपॅथीच्या सिनियर कन्सल्टंट डॉक्टर ज्योत्स्ना लाड यांनी आपल्याला खूप छान विस्तृत अशी माहिती दिली आणि अशीच अधिक विस्तृत माहिती आपण पुढच्या भागातही त्यांच्याकडनं घेणार आहोत. किडनी फेल्युअर याविषयी आणि नवीन रुग्णही आपल्यासोबत त्यावेळेला असतील, त्यांचेही अनुभव ते आपल्याला नक्कीच सांगतील. तेव्हा आपण पुन्हा भेटूया आरोग्याचं मॉडर्न युगच्या पुढच्या भागात. नमस्कार. सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकांवर मिस कॉल करा. 703-883-3881 703-883-3882. समुपदेशन व मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव, नागपूर, नांदेड. संपर्क क्रमांक 973-033-9009 937-272-8009. टोल फ्री क्रमांक 180-012-180-09. वेबसाईट www.modernhomeopathy.co.in. ईमेल आयडीज info@modernhomeopathy.co.in. kidneycareclinic@gmail.com. मॉडर्न होमिओपॅथीचे वैजकी अधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना लाड हांणी किडनी फेल्युअर दुयेसाचेर केल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयले. आयच्या भागातल्या ह्या कार्यावळीचेर आदारून आमी तुमकां हो प्रश्न विचारता. किडनी फेल्युअर जावपा फाटलें मुखेल कारण कितें? डायबिटीज काय ब्लड प्रेशर वा किडनी स्टोन? आमकां खात्री आसा की तुम्ही या प्रश्नाची अचूक जाप दितले. जाप दिवप्या मदल्या तिगांची निवड आमचे परीक्षक करतले. जिखपी लोकांक मॉडर्न होमिओपॅथी कडल्यान रोख इनाम आणि स्मृतिचिन्ह गोंय शाखेंतल्यान मेळटले. इनाम मेळोवप्यांची नांवां फुडल्या किडनी विशींच्या भागांत जाहीर करतले. फाटल्या सप्तकांत विचारिल्ल्या प्रश्नाची अचूक जाप आसा सी म्हळ्यार वयले दोनूय पर्याय. फाटल्या भागांत विचारिल्ल्या प्रश्नाचे अचूक जाप दिवपी आसात अंजूम गडकरी पणजे, सचिन सरदेसाय दिवचल, प्रतिभा आपटे परवरे. मॉडर्न होमिओपॅथीच्या गोंय शाखे कडेन संपर्क करून तुमचे इनाम व्हरात ही विनवणी. तुमकां खंयच्याय गंभीर दुयेसा विशीं आनीकय म्हायती जाय जाल्यार टायप करात दुयेसाचें नांव आनी 56161 ह्या नंबराचेर SMS धाडात. इश्टानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागांत तुमकां किडनी विशीं मॉडर्न होमिओपॅथीची वैजकी अधिकारी ज्योत्स्ना लाड मार्गदर्शन करतली. तेन्ना खर दुयेस आनी ताचे वयले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.